राज्यभरातले कृषी केंद्र चालक आक्रमक झालेत आणि कृषी केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत संपाचं आंदोलन पुकारलेलं आहे। बेमुदत बंद केलेलं आहे। त्यामुळे राज्यभरातल्या 85,000 कृषी सेवा केंद्र आता बंद राहणार आहेत। विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे आणि त्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। खत कंपन्यांकडून लादली जाणारी लिंकिंगची सक्ती, निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची जबाबदारी ही किरकोळ विक्रेत्यांवर टाकणं आणि प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईच्या विरोधात कृषी केंद्र चालक त्यामुळे आक्रमक झाले। या बंदमुळे विविध जिल्ह्यातल्या अनेक कृषी केंद्र बंद राहणार आहेत। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणं, खतं, कीटकनाशकांच्या उपलब्धतेमध्ये त्यामुळे आता अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। तर हिंगोली, वाशिम, जालना अशी अनेक जिल्ह्यातली कृषी केंद्र आज बंद आहेत आणि हा बेमुदत बंद सुरू झालेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांवर याचे निश्चितच परिणाम होतील। खरं तर खरीपाच्या हंगामाला आता सुरुवात होतीये आणि शेतकऱ्यांची लगबग असते यावेळी। मात्र अशा प्रकारे राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमधलं चित्र दिसतंय। कृषी केंद्र चालकांनी अशा प्रकारे आजपासून हा संप सुरू केलेला आहे आणि याचा फटका अर्थातच कृषी वर्गाला बसणार आहे। हिंगोली, वाशिम, येवला, यवतमाळ इथे काही प्रातिनिधिक दृश्य आपण पाहतोय। पाहूया आपण एकदा कृषी केंद्र चालकांच्या मागण्या नेमक्या आहेत काय। तर खतांच्या पुरवठ्यातल्या लिंकिंग पद्धती बंद करावी। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून कृषी केंद्र चालकांची ही मागणी आहे। खतं, कीटकनाशकांची एजंटमार्फत होणारी जी थेट विक्री आहे ती थांबवावी। बियाणं विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर हा बंधनकारक करू नये। तर बियाणं नमुना फेल झाला तर विक्रेत्यांना दोषी ठरवू नये। परराज्यातल्या अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर बंदी घालावी। राज्यभरामध्ये एचटीबीटी बियाण्यांची विक्री असो किंवा खतांमधील लिंकिंगचा विषय असो, एकूणच अनेक विषयांना घेऊन राज्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या मापदा या संघटनेनं आजपासून संपाची हाक दिलेली आहे। नेमक्या कशा पद्धतीनं हा संप होत आहे त्याबद्दल आपण जाणून घ्या। मला सांगा, लिंकिंगचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून आपण उचलत आहे, अजूनही सरकारकडून प्रतिसाद नाही, काय सांगा? लिंकिंगच्या बाबतीत गेल्या 4 ते 5 वर्षापासून मापदा संघटनेतर्फे वारंवार सरकारला पाठपुरावा केला जात आहे, वारंवार पत्रव्यवहार होत आहे। लिंकिंग हे कंपन्यांकडून विक्रेत्यांना करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांचा त्यामध्ये गैरसमज होतो की विक्रेते लिंकिंग करतात, विक्रेत्यांचा कुठलाही दोष त्याच्यामध्ये नाही। त्याचप्रमाणे एचटीबीटी परराज्यातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत एचटीबीटी यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात आहे। शेतकऱ्यांची मोठी फसवणूक त्यामध्ये होत आहे। त्यानंतर पेस्टिसाईडच्या गुणवत्तेचा जो विषय आहे, गुणवत्तेबाबत विक्रेत्यांना कुठलाही सीलबंद विक्रेता आणतो आणि सीलबंद विकतो, त्यामुळे त्या पेस्टिसाईडच्या गुणवत्तेबाबत विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई केली जाऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे। यासह अशा अनेक प्रमुख मागण्या आमच्या संघटनेतर्फे या ठिकाणी केलेल्या आहे। त्यासाठी आम्ही बेमुदत बंद आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत बंद पुकारण्यात आलेला आहे। याचा फटका शेतकऱ्यांना देखील पडणार आहे आणि यांच्या देखील रास्त मागण्या असून सरकारने यावेळी कठोर पावलं उचलणं देखील गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।